नमस्कार शेतकरी बांधवांनो, स्वागत आहे तुमचं मराठी सागर यूट्यूब चॅनलमध्ये। शेतकरी बांधवांसाठी मोठी आनंदाची अपडेट जी आहे आलेली आहे। शेतकरी बांधवांना जो आहे 2020चा खरीप हंगामातील जे आहे पिकांचे नुकसान झालेले होते, तो पीक विमा जो आहे शेतकरी बांधवांना काही तांत्रिक अडचणीमुळे जे आहे तो शेतकरी बांधवांना जो आहे ते पैसे मिळत नव्हते। आता याबाबत जे आहे मोठी याचिका जी आहे दाखल केलेली आहे। आता या याचिकेवर जे आहे उच्च न्यायालयाने शेतकऱ्यांच्या बाजूने जे आहे तो निकाल दिलेला आहे। यानंतर राज्य सरकारने तातडीची प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करत जे आहे विमा भरपाईसाठी निधी मंजूर केलेला आहे। आता शेतकरी बांधवांसाठी मोठी आनंदाची अपडेट झालेली आहे। आता शेतकरी बांधवांना जो आहे तो आता 2020चा जो आहे थकीत आतापर्यंत जो आहे थकीत होता, आतापर्यंत शेतकरी बांधवांना मिळाला नव्हता, तो पीक विमा जो आहे शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये जे आहे लवकरच इथे जमा होणार आहे। आता किती पीक विमा जो आहे तो मंजूर झालेला आहे, तर याची रक्कम जी आहे मंजूर झालेली रक्कम एकूण 134,11,91,138 रुपये इतकी सुमारे ही रक्कम जी आहे ती मंजूर झालेली आहे। या रकमेमध्ये जे आहे यात न्यायालयात जमा केलेली रक्कम जी आहे व्याज आणि राज्य सरकारचाही वाटा या रकमेमध्ये जे आहे तो समावेश आहे। आता शेतकरी बांधवांनो, या रकमेमध्ये जे आहे राज्य सरकारचाही वाटा या रकमेमध्ये जे आहे समावेश केलेला आहे। आता ही रक्कम जी आहे कशी शेतकरी बांधवांना मिळणार, तर ही रक्कम जी आहे शेतकरी बांधवांना जी आहे थेट DBTद्वारे जे आहे त्यांच्या बँक खात्यामध्ये जे आहे लवकरच इथं एप्रिल महिन्याच्या शेवटच्या किंवा पहिल्या आठवड्यात इथे ही 2020चा जो आहे थकीत असलेला जो आहे पीक विमा जो आहे शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये लवकरच इथे जमा होणार आहे। ही अपडेट जी आहे मोठी आता अपडेट जी आहे शेतकरी बांधवांना मोठा दिलासा जो आहे या अपडेटमुळे जो आहे तो मिळत आहे। शेतकरी बांधवांचा थकीत पीक विमा इथे लवकरच जमा होणार आहे। शेतकरी बांधवांनी आपली जे आहे बँक खाते आपली बँक खाते जे आहे ते लवकरात लवकर इथे तपासून घ्यावे। बँक खात्याची आहे KYC असेल किंवा अपडेट असेल किंवा आधार सेडिंग असेल, ही संपूर्ण माहिती जी आहे लवकरात लवकर जे आहे शेतकरी बांधवांनी जी आहे ती तपासून घेणे, अन्यथा जे आहे तुम्हाला या पीक विम्याचे जे आहे तो इथे लाभ जो आहे तो मिळणार नाही। शेतकरी बांधवांनी जे आहे ही संपूर्ण माहिती एकदा तपासून घ्यावी, मग नंतर जो आहे पीक विमा लवकरच तुमच्या बँक खात्यामध्ये आहे तो जमा होऊन जाणार। शेतकरी बांधवांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद शेतकरी बांधव।